नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 12वा विषय राज्यशास्त्र प्रकरण 3 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या मानवतावादी प्रश्न या प्रकरणातील चौथा भाग अभ्यासत आहोत। या आधीच्या 3 भागांमध्ये आपण पर्यावरण आणि शाश्वतता हा मुद्दा या प्रकरणातला अभ्यासलेला आहे। आता याच प्रकरणातला दुसरा मुद्दा गरिबी आणि विकास आपण अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी या व्हाईट बोर्डवर मी जे काही शिकवणार आहे त्याचे काही पॉईंट्स लिहिलेले आहेत, तरी ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये उतरवून घेणे। हा जो भाग आहे तो वाचन करणे पाठ्यपुस्तकातनं आणि मग माझा व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला हे मुद्दे समजण्यास सोपी जातील। ठीक आहे, तर आपण आता सुरू करूयात। आपण बघितलं की 1990च्या नंतर मानवी हक्काप्रती संपूर्ण जगामध्येच एक जागृती झाली। मानवी हक्कांप्रती ते मिळावेत म्हणून आंदोलनं सुरू झाले। बिगर शासकीय संस्था किंवा समाजसेवी संस्थांनी यासाठी आवाज उठवला। वेगवेगळ्या संस्थासुद्धा निर्माण झाल्या, ज्याला आपण NGO म्हणतो। UN मार्फतसुद्धा या मानवी प्रश्नांबाबत किंवा मानवी हक्क मिळत नाहीत काही समूहाला विविध कारणांमुळे, आपण ती कारणंसुद्धा पहिल्या आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये अभ्यासलेली आहेत। तर यामुळे या कारणांमुळे ज्या काही मानवी हक्कांबाबत समस्या निर्माण झाल्या, ज्याला आपण मानवतावादी प्रश्न म्हणतो, त्यातली एक प्रमुख समस्या म्हणजे जी निर्माण झाली ती म्हणजे गरिबी। आणि या गरिबीमुळे किंवा दारिद्र्य रेषेखालील असलेल्या या लोकसंख्येमुळे त्यांचा विकासामध्ये सहभाग नसल्यामुळे किंवा विकासाची गंगा त्यांच्यापर्यंत न पोहोचल्यामुळे जे काही एक त्या दारिद्र्य रेषेखालील मानव समूहांसमोरही काही जे प्रश्न निर्माण झाले, त्या प्रश्नांवरही भर दिला गेला। UN मार्फत वेगवेगळ्या कार्यक्रम करून किंवा समित्या स्थापून त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्नसुद्धा केला गेलेला आपणास दिसतो। जागतिकीकरणामुळे सुद्धा जे काही औद्योगिकीकरण वाढलं, भांडवलशाही धोरण स्वीकारल्यामुळे बहुतांश देशांनी आता खुला व्यापार, मुक्त अर्थव्यवस्था, उदारीकरण, खाजगीकरण, खाऊजा ज्याला आपण म्हणतो, तर यामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत, गरीब अधिक गरीब ही जी एक दरी वाढते आहे, या माध्यमातून किंवा आपण पहिल्या प्रकरणामध्ये जे काही बघितलं की एका राष्ट्रातून अनेक राष्ट्रांचा उदय, त्यामध्ये दंगली, वांशिक श्रेष्ठत्वाच्या किंवा भेदाच्या आधारावर झालेलं लोकांचं विस्थापन, ज्या दंगली झाल्या त्यामुळे जे विस्थापन झालं आणि त्यामुळे ज्या काही ह्या समस्या मानवासमोर निर्माण झाल्या, त्यांना आपण मानवतावादी प्रश्नांच्या दृष्टिकोनातून ते अभ्यासत आहोत। तर त्यातलीच एक प्रमुख समस्या गरिबी ही आपल्याला बघायची आहे आणि त्याच दृष्टिकोनातून विकास म्हणजे एका व्यक्तीचा नाही, तर एका प्रदेशाचा नाही, एका राज्याचा नाही, तर विकास हा संपूर्ण मानव जातीचा व्हावा, ह्या व्यापक कल्पनेतून आपण ही जी संकल्पना आहे किंवा ही जी समस्या आहे ही अभ्यासणार आहोत। असं म्हणतात की एखादी ज्याला आपण म्हणतो की एखादं मूल्य रुजवायचंही असेल तर एक पिढी जाऊ द्यावी लागते। तसंच एखादी अनिष्ट रूढी, परंपरा किंवा समाजातला एक ज्याला आपण म्हणतो दोष दूर करायचा असेल तरी पण एक पिढी जाऊ द्यावी लागते। किंवा समाजाला विशिष्ट टप्प्यावरून, एका पायरीवरून पुढच्या पायरीवर पण आणायचं असेल, प्रगती साधायची असेल आणि ती सर्वांगीण साधायची असेल, शाश्वत विकास करायचा असेल, तरीसुद्धा 1 ते 2 पिढ्यांचा काळ त्याला लागतोच। तर या एका संकल्पनेतनं किंवा या एका विचारातनं 1990मध्ये भारत म्हणा किंवा एकंदरीत UN किंवा इतर देशांच्या
दृष्टिकोनातून 1990मध्ये जागतिक एक विचार केला गेला होता की येत्या 25 वर्षात पूर्ण जगामध्ये मिळून जे काही दारिद्र्य रेषेखाली राहणारे लोक आहेत किंवा लोकसंख्या आहे हिचं प्रमाण आपल्याला कमी करायचं आहे शाश्वत विकास साधून किंवा विविध उपाययोजनांद्वारे कृती आराखड्यांद्वारे. मग त्यामध्ये राज्याचे प्रयत्न, संस्थांचे प्रयत्न, जागतिक संघटना म्हणून UNचे प्रयत्न, हे सगळं साधून हा टप्पा आपल्याला गाठायचा होता. आणि 1990 ते 2015 असा 25 वर्षांचा काळ निर्धारित केला होता की एक संपूर्ण पिढीचा काळ आहे तो. आणि जेव्हा या 25 वर्षाचं काळ गेल्यावर जे काही विश्लेषण आलं 2018मध्ये जागतिक वर्ल्ड बँकेने एक विश्लेषण दिलं की 1990मध्ये जवळपास एकूण लोकसंख्येच्या जागतिक लोकसंख्या एकूण तिच्या जवळपास 36 ते 40% जे दारिद्र्य रेषेखाली लोक होते ते 2015 येता म्हणजे 1990 ते 2015 या 25 वर्षाच्या काळात पुन्हा जेव्हा 2015ला हा सर्वे केला गेला त्यामध्ये हे 35 ते 40% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली असण्याचं प्रमाण 2015मध्ये 10 ते 12% आलेला आहे असा अहवाल या बँकेने दिलेला आहे की आता गरीब म्हणून जगामध्ये किती टक्के लोकसंख्या गरीब आहे 10 ते 12%. आता मग गरीब आहे ही लोकसंख्या गरीब आहे म्हणजे काय तर गरिबीच्या व्याख्या इथे काही दिलेल्या आहेत बघा. व्यक्तीला जगण्याच्या किमान मूलभूत भौतिक गरजाही पूर्ण न करता येणे म्हणजे गरिबी. म्हणजेच काय की ही निरपेक्ष गरिबीची व्याख्या झाली की त्याच्या ज्या काही भौतिक गरजा आहे जगण्यासाठी आवश्यक आहे अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण या ज्या काही सन्मानाने जगण्यासाठी कमीत कमी ह्या गरजा तरी पूर्ण व्हायला हव्यात पण त्याही गरजा पूर्ण न करता येणे म्हणजे ती परिस्थितीच नाही ती संधीच मिळत नाही. आणि अशा परिस्थितीत जे लोक राहतात किंवा ज्यांच्यावर अशी वेळ आहे ते गरीब आहे किंवा गरिबी आहे असं आपण तेथे गरिबी आहे असं आपण म्हणतो. दुसरी व्याख्या आहे गरिबीचीच पण ती सापेक्ष आहे म्हणजे माझ्याजवळ एवढं आहे आणि ते एवढं व्हायचं आहे म्हणजे ज्या लोकांकडे एवढं आहे माझ्याकडे एवढं आहे म्हणजे मी त्या लोकांच्या तुलनेत कशी आहे गरीब आहे. ही तुलनात्मक व्याख्या झाली. ही उत्पन्नावरून हे ठरवलं जातं की एका गटाचं उत्पन्न एवढं आहे आणि एका गटाचं उत्पन्न एवढं आहे तर या उत्पन्नाच्या गटापेक्षा एवढं उत्पन्न असणारा हा गट कसा आहे गरीब आहे. म्हणजे इथे उत्पन्नाची तुलना केली गेली आहे म्हणजे याला एवढं उत्पन्न मिळतं आहे पण त्याच्या या गटा एवढ्या पूर्ण सुविधा त्याला मिळत नाही आहेत तर याला सापेक्ष गरिबी म्हणतो आपण. एक पहिली व्याख्या पाहिली की नाहीच घर नाही 2 वेळ पोटभर अन्न नाही अंगावर कपडा नाही. तुम्ही बघा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये गेलात तर सिग्नलवर तुम्हाला असे मुलं दिसतात की ज्यांच्या अंगावर कपडा नसतो 2 वेळचं खायला नसतं आंघोळीला प्यायला स्वच्छ पाणी नसतं. नाहीच आहे ती झाली निरपेक्ष गरिबी. इथे थोडं आहे आणि यांच्याजवळ भरपूर आहे यांच्या तुलनेत हे गरीब आहे ही झाली सापेक्ष गरिबी. उच्च उत्पन्न गटातील लोकसंख्येशी तुलना करता निम्न गटातील किती लोकसंख्या दारिद्र्यात आहे हे पाहिले जाऊन ते लोक सुविधांच्या अभावात जगतात. सुविधांच्या अभावात म्हणजे 4 सुविधा मिळतात 4 मिळत नाहीत तर ह्याला सापेक्ष गरिबी म्हटलं जातं. म्हणजे इथे विकसित लोकांची तुलना अविकसित प्रदेशातील लोकांशी केली असता आपणास असं लक्षात येईल की विकसित देशातील लोकांपेक्षा हे अविकसित देशातील लोकांना कमी सुविधा मिळतात आहे त्यांचं उत्पन्न कमी आहे आणि त्यांच्या तुलनेत हे लोक कशी आहेत किंवा हा प्रदेश कसा आहे गरीब आहे. येथील लोक गरिबीत जगत आहे किंवा सुविधांच्या अभावात जगत आहे याला म्हणू आपण सापेक्ष गरिबी. त्यानंतर गरिबी म्हणजे आता ही एक सर्वसमावेशक व्याख्या केली गेली आहे. मी पुढे तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 27 वर सुद्धा संयुक्त राष्ट्रांनी एक गरिबीची व्याख्या दिलेली आहे ती वाचून दाखवते. तशीच ही एक सर्वसमावेशक व्याख्या आहे. गरिबी म्हणजे फक्त पैशांची कमतरता नाही. गरीब फक्त तो नाही की
ज्याच्याकडे पैसा नाही. तर साधनांची वंचितता. आता इथे साधनं म्हणजे शैक्षणिक, की शिक्षणाची संधीच मिळाली नाही, शाळाच नाही. आरोग्य दुरुस्तीची संधी मिळाली नाही, आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी जे मार्गदर्शन पाहिजे तेच मिळालं नाही, म्हणजे दवाखाने किंवा उचित मार्गदर्शन नाही. ही झाली साधनांची वंचितता, जिथे आपण म्हणू की अन्न पुरेसं, वस्त्र, निवारा हे सगळे भौतिक साधनं. त्यानंतर अन्यायाला विरोध करण्याची क्षमता नसणे. अन्यायाला विरोध करण्याची क्षमता नसते म्हणजे ती हिंमतही मनात नसते आणि ती ताकदही शरीरात नसणे. ही झाली शारीरिक गरिबी, ही झाली भौतिक गरिबी, साधनांची वंचितता. त्यानंतर ही जी अन्यायाला विरोध करू शकत नाहीये, माझ्या मनात हिंमत नाही कारण शरीरात ताकद नाही, ही झाली शारीरिक गरिबी. त्यानंतर राजकीय सहभागाची संधी न मिळणे, राजकीय गरिबी. विकासाची पर्याप्त संधी न मिळणे इतरांच्या तुलनेत, सामाजिक समता नसणे म्हणजे इथे झाली ही. त्यानंतर लिंगभेदामुळे अत्याचार, लिंगभेदामुळे अत्याचार मानसिक, की आमच्या मनात अजूनही उच्च नीच भेदभाव आहे. त्यानंतर ही मानसिकता आहे, ही म्हणजे ही गरिबी. म्हणजे लक्षात घ्या की गरिबी फक्त पैसा नाही म्हणून मी गरीब आहे असं नाही, तर ह्या दृष्टिकोनातूनही आपण म्हणतो ना, एखादा पैशाने श्रीमंत आहे पण मनाने गरीब आहे. पैशाने श्रीमंत आहे तो पण मनाने गरीब आहे, तो त्याचं मनच नाही हो. तसे ही विचारांची गरिबी आहे, संधींची गरिबी आहे, की संधी न मिळणे, पर्याप्त प्रत्येकाला समान संधी विकासाची, आत्मसन्मानाने प्रतिष्ठेने जगता न येणे, माझ्या प्रतिष्ठेचं या काही कमतरतांमुळे मला समाजामध्ये मला प्रतिष्ठा मिळत नाही किंवा मला प्रतिष्ठेने जगता येत नाही किंवा कोणीतरी माझ्या व्यक्तिमत्वाची दखलच घेत नाही, माझ्या प्रतिष्ठेला तुडवून जातो. हे सगळं असणं म्हणजे गरिबी. त्या व्यक्तीची, समाजाची, पर्यायाने राज्याची किंवा देशाची गरिबी असं आपण एक सर्वसमावेशकतेने म्हणू शकतो. हा पॉईंट मी तुम्हाला सांगितला की वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार आजही जगामध्ये 10 ते 12% लोक हे दारिद्र्य रेषेखाली जगत आहेत. भारतात तर आजही 40% लोक हे दारिद्र्य रेषेखाली आहेत, ज्यांच्यासाठी सरकारकडनं विविध योजना राबवल्या जातात, जसं राशनवर धान्य देणे, विविध दारिद्र्य निर्मूलन योजना, रोजगार हमी योजना, की जेणेकरून यांना संधी मिळेल, हे उत्पन्न वाढेल, उत्पन्नाची हमी मिळेल आणि त्यातनं हे विकास साधून प्रवाहात येतील, आर्थिक प्रवाहात. त्यानंतर उपासमार किंवा भूकबळींच्या संख्येत जगामध्ये अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्यांना 2 वेळचं सोडा 1 वेळचं सुद्धा पोटभर खायला मिळत नाही. मग अशा हिच्यामध्ये या एक वर्ल्ड हंगर फेडरेशन नावाची किंवा इंडेक्स नावाची एक संस्था किंवा आपण म्हणून संघटना आहे, यांनी एक क्रमवारी काढली जागतिक, की कोणत्या देशामध्ये उपासमार होणाऱ्या व्यक्तींची संख्या किती आहे. तर ह्या इंडेक्समध्ये भारताचा नंबर 102 या क्रमांकावर आहे. खूप काही चांगलं आहे असं आपण म्हणू नये, कारण आपली अर्थव्यवस्था कृषीवर आधारित आहे. आपल्या देशामध्ये शेती ही प्रमुख व्यवसाय आहे, शेती हा. आणि तरीही आपल्या देशामध्ये एकीकडे पंचपक्वान्नाच्या पंक्ती होतात, ज्यामध्ये कितीतरी अन्न वाया जातं, आणि एकीकडे आपल्या देशातलेच आपले काही बांधव हे एक वेळ सुद्धा पोटभर जेवू शकत नाहीत. त्या वर्ल्ड हंगर इंडेक्समध्ये भारताचा नंबर 102 या क्रमांकावर आणि त्याच्या आधी 101 क्रमांकावर पाकिस्तान आहे. तर एकंदरीत आपण गरिबीची एक व्याख्या बघितली की नेमकं गरिबी म्हणजे काय. तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 27 वर इथे गरिबीची व्याख्या दिलेली आहे बघा. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक परिषदेने गरिबीची व्याख्या पुढील प्रमाणे दिली आहे. गरिबी म्हणजे योग्य संधी व पर्यायांचा अभाव, तसेच मानवी प्रतिष्ठेचे उल्लंघन. याचाच अर्थ समाजामध्ये प्रभावीपणे भाग घेण्याच्या क्षमतेचा अभाव. कुठेतरी मला संधी न मिळाल्याने, कुठेतरी मला पर्याप्त साधन न मिळाल्यामुळे मी समाजाच्या प्रत्येक कृतीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद किंवा सहभाग घेऊ किंवा देऊ शकत नाही.
कुटुंबाच्या अन्न व वस्त्र या मूलभूत गरजा पुरवण्या इतक्या संपत्तीचा अभाव. कुटुंबाला 2 वेळचं खाऊ घालेल, कपडा देईल, घर देईल, शिक्षण देईल, एवढेही माझे उत्पन्न नाही. माझं उत्पन्न त्याहीपेक्षा कमी आहे आणि त्यामुळे मी हे देऊ शकत नाही, कारण कोणती गोष्ट फुकट नाही. शाळा किंवा दवाखाने नसणे, मी जसं आत्ता वर्णन केलं की शिक्षण घ्यायचं आहे पण पर्याप्त शाळाच नाही, दवाखाना नसणे किंवा तशी मला संधी नाही आहे, माझ्याजवळ पैसा नाही म्हणून, अन्न उत्पादनासाठी पुरेशी जमीन नसणे, रोजगार नसणे आणि कर्ज मिळवण्यात की आज माझ्याजवळ पैसा नाही पण मी कुणाकडून तरी उधारी घेते, कर्ज घेते, माझ्या गरजा पूर्ण करते की उद्या मी फेडेल, पण माझी उद्या फेडण्याची पण ऐपत नाही, माझ्याजवळ कामच नाही, तो कोणी मला कर्ज पण देत नाही. तर कर्ज मिळवण्या इतकीही पत नसणे. जर मला माहिती आहे की समोरच्याला मी पैसे देईल पण तो वापस कुठून करेल, त्याच्याजवळ तर कामच नाही आहे, मग मी देणारच नाही समोरच्याला कर्ज, म्हणजे त्याची ती पतच नसणे की कोणी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला कर्ज देईल. याचबरोबर गरिबी म्हणजे व्यक्तीची, कुटुंबाची तसेच समाजाची असुरक्षितता आणि दुर्बलता होय. जसं मी आत्ता सांगितलं की अन्यायाला विरोध करण्याची क्षमता नसणे, की माझ्यात एवढी शारीरिक क्षमता नाही, मानसिक हिंमत नाही की माझ्या कुटुंबावर कोणी हल्ला केला किंवा माझ्या कुटुंबाला कोणी त्यांना अपमान केला तर मी त्याला विरोधच करू शकत नाही, कारण ती दुर्बलता माझ्यामध्ये आहे आणि माझ्या मनामध्ये ती असुरक्षितता आहे की मी शारीरिकदृष्ट्या दुर्बल आहे किंवा माझी समाजात प्रतिष्ठा नाही किंवा माझ्याजवळ खूप पैसा नाही, तर मी कशाच्या बळावर या अन्यायाला विरोध करू. त्यामुळे मी असुरक्षित आहे आणि मी दुर्बल आहे. यांचा अर्थ दुर्बल घटक हिंसेला बळी पडण्याची शक्यता असते. जसं यातला अत्याचार बोलली मी, तसेच त्यांना दुर्लक्षित परिस्थितीत जगावे लागते आणि त्यांच्याशी काहीही झालं, समाजामध्ये त्यांना कशीही वागणूक मिळाली तरी कोणी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. किंबहुना वर्स्ट कंडिशन आपण असं म्हणू की काही लोक मला काय त्याचं, आता त्यांना परिस्थिती आहे तर त्यांना तसं जगावंच लागेल, त्यांच्यासमोर पर्यायच नाही, अशी भाषा समाजातीलच काही लोक करतात. ही अजून वाईट स्थिती आहे. त्यांना स्वच्छ पर्यावरण, पाण्याचा आणि आरोग्याचा अभाव सहन करावा लागतो. भौतिक साधनं आहेत ही जगण्यासाठी आवश्यक ती, पण त्यांना तीही मिळत नाही. स्वच्छ पाणी मिळत नाही, राहण्यासाठी स्वच्छ जागा मिळत नाही, पोटभर अन्न मिळत नाही. अशा प्रकारे संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक परिषदेने असा युक्तिवाद केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक परिषदेने असा युक्तिवाद केला. आता मी आत्ता सांगितलं तुम्हाला की विकसित लोकसंख्येशी तुलना अविकसित लोकसंख्येशी करून हा दारिद्र्याचं, सापेक्ष गरिबीचं प्रमाण काढतात. तर आता हे प्रमाण काढल्यावर तर हे सर्वच विकसनशील देश गरीबच होतील. म्हणून युएननी कसा युक्तिवाद केला, युएनची एक समिती आहे आर्थिक व सामाजिक परिषद, जी जागतिक विकासासाठी प्रयत्न करते एकंदरीत, की गरिबी निर्मूलनासाठी शासन तसेच समाजातील इतर घटकांचा संपूर्ण सहभाग असणे गरजेचे आहे. त्या प्रदेशातील गरिबी दूर करायची असेल तर त्या प्रदेशातील शासन करते आणि त्या समाजातील नागरिक यांनी मिळून कार्य करणं गरजेचं आहे आणि ही खरी गोष्ट आहे. जेव्हा मनापासून आणि प्रामाणिकपणे भ्रष्टाचार न करता हे प्रयत्न केले जातील तर निश्चितच त्यात यश मिळेल. हे कार्य प्रत्येक राष्ट्राच्या तसेच स्थानिक भागाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन तेथील गरिबांच्या गरजा लक्षात घेऊन करणे आवश्यक आहे. आता बघा, इथे यांनी थोडीशी हुशारी केलेली आपणास दिसते की गरिबी ही प्रत्येक राष्ट्रानुसार गरिबीची व्याख्या वेगळी राहील, तिथली परिस्थिती वेगळी आहे, त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत. जसं भारतातला माणूस विदाऊट एसी राहू शकतो पण अमेरिकेतला राहू शकत नाही, ती त्याची गरज आहे, भारतात ती गरज नाही. म्हणजे अमेरिकेच्या माणसाजवळ एसी आहे, भारताच्या माणसाजवळ एसी नाही आहे म्हणून तो गरीब आहे असं नाही. वाक्याचा अर्थ लक्षात घ्या. प्रत्येक राष्ट्राच्या तसेच स्थानिक भागाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन, स्थानिक परिस्थितीचा आढावा घ्यायचा, तेथील नागरिकांच्या लक्षात घेऊन करणे आवश्यक आहे आणि मग तुम्ही गरिबीची व्याख्या ठरवा. आणि मग अशा रीतीने जर व्याख्या केली तर विकसित आणि अविकसित किंवा विकसनशीलची तर तुलनाच होणार नाही, कारण त्यांच्या गरजा मुळातच परिस्थितीनुसार कमी आहेत आणि तेवढे पूर्ण झाल्या तर तो आनंदी आहे. मग तो गरीब कसा? तो समाधानी आहे. तर
संयुक्त राष्ट्राने हाच निकष लावून 2015मध्ये जी काही 40% लोकसंख्या 1990मध्ये जी दारिद्र्य रेषेखालची होती ती 25 वर्षात एकदम 10%वर का उतरली, तर संयुक्त राष्ट्राच्या ह्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेने हा निकष लावला की प्रत्येक राष्ट्राच्या परिस्थितीचा, तिथल्या नागरिकांच्या गरजांचा विचार करून तो गरीब आहे की नाही आहे ठरवायचं. तो जगू शकतोय, या गोष्टींची त्याला काही गरजही नाही आहे तरी तो जगतो आहे, नसल्या तर मग तो गरीब कशाला आहे, त्याला गरजच नाही आहे. म्हणून एकदम हा आकडा 40%वरून 25 वर्षात कितीवर आलेला दिसतोय आपल्याला, 10%वर आलेला दिसतोय. हे वैयक्तिक मी विश्लेषण करते आहे. लोकशाहीकरण आणि मानवी हक्कांचे संरक्षण हे सुशासनाचे मूलभूत घटक गरिबी दूर करण्यासाठी आवश्यक आहे. हे बरोबर आहे. लोकशाहीकरण लोकशाही म्हणजे लोकांच्याच साठी चालवलेले शासन. आता इथे लोकांच्या हितासाठी चालवलेले शासन. तर जिथे फक्त लोककल्याणाचा विचार होईल आणि मानवी हक्कांचे संरक्षण, प्रत्येक मानवाच्या हक्काचं रक्षण होईल, गांभीर्याने विचार केला जाईल की या प्रत्येक मानवाला एवढे तरी हक्क मिळालेच पाहिजे आणि याच भावनेतून लोकांच्या हितासाठी ते लोकांनी निवडून दिलेलं शासन जर कार्य करेल तर हे सुशासन होईल. आणि या सुशासनाद्वारे ज्या काही कृती, आराखडा, योजना राबवल्या जातील त्यातनंच शाश्वत विकास होईल आणि त्यातनं गरिबी दूर केली जाईल. विकास होणे म्हणजे काय, तर विकासाच्या माध्यमातून रोजगार मिळणे, उत्पन्न हमी मिळणे आणि याद्वारे लोकांचं राहणीमान उंचावणे, त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होणे आणि त्याद्वारे गरिबी दूर होणे, असा हा समन्वय आहे. म्हणजे एकाची वाढ झाली तर दुसऱ्याची काय होईल, घट. म्हणजे हा व्यस्त सहसंबंध आहे. विकास झाला तर गरिबी कमी होईल, विकास कमी झाला तर गरिबी वाढेल. म्हणून हे IMP वाक्य आहे की लोकशाहीकरण आणि मानवी हक्कांचे संरक्षण हे सुशासनाचे मूलभूत घटक गरिबी दूर करण्यासाठी आवश्यक आहेत. आता आपण सुरुवातीला गरिबीच्या व्याख्या बघितल्या आणि संयुक्त राष्ट्र गरिबीच्या संदर्भात काय म्हणतो आपण ते बघितलं. यानंतर एक लक्षात घ्या की सप्टेंबर, तुमच्या पेज नंबर 27 मध्ये हा ब्रॅकेट दिलेला आहे बघा तुम्हाला. सप्टेंबर 2000 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य राष्ट्रांनी एकत्र येऊन एक सहस्त्र जाहीरनामा मंजूर केला. सहस्त्र म्हणजे 1000, की 1000 वर्षामध्ये आपल्याला किंवा या काळामध्ये आपल्याला काय साध्य करायचं आहे. या जाहीरनाम्याने सदस्य राष्ट्रांना 2015 पर्यंत विकासाच्या आंतरराष्ट्रीय ध्येय साधण्यास बांधील केले. म्हणजे फक्त एका प्रदेशाचा, एका देशाचा विकास नाही तर आंतरराष्ट्रीय क्षेत्राचा विकास करायचा आहे. पूर्ण आंतरराष्ट्रीय, पूर्ण जगाचा विकासाचं ध्येय आहे आणि या ध्येयांना सहस्त्रक विकास ध्येय असे म्हणतात. या यादीतील 3 महत्त्वाची ध्येय आहेत. UNच्या या सहस्त्रक विकास ध्येय यादीतील 3 महत्त्वाची ध्येय कोणती आहेत, तर भीषण गरिबीचे आणि उपासमारीचे निर्मूलन करणे. म्हणजे जगामध्ये गरीब कोणी राहू नये आणि कोणालाही उपाशी राहावं लागू नये. शाश्वत विकास घडवून आणणे. शाश्वत विकास, आपण मागच्या भागामध्येच पर्यावरणाची शाश्वतता आणि शाश्वत विकास हे अभ्यासलेलं आहे. शाश्वत विकास घडवून आणणे की जो आपल्या पिढीला तर कामी येणारच आहे, पुढच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी पण एक संतुलन निर्माण होणार आहे, पर्यावरणाला हानी न पोचवता. आणि हा विकास फक्त भ्रम नाही आहे, तर हा शाश्वत विकास राहणार आहे. फक्त आमच्यासाठी कामी नाही येणार आहे हा विकास, तर आमच्या येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी हा विकास किंवा या विकासाची फळं त्यांना चाखता येणार आहे. त्यानंतर विकासासाठी आंतरराष्ट्रीय ऐक्य साधणे. या ध्येयांच्या आधारावर ही 3 ध्येय पुन्हा रिपीट करते आहे. पहिलं आहे भीषण गरिबीचे आणि उपासमारीचे निर्मूलन, दुसरं आहे शाश्वत विकास घडवणे आणि तिसरं आहे विकासासाठी आंतरराष्ट्रीय ऐक्य साधणे. कारण हे जे कार्य आहे ते एकट्याच्या हातचं नाही, तर हे कार्य पूर्ण जग, सर्व देश एकत्र आले तरच साध्य होऊ शकतात. या ध्येयांच्या आधारावर 2016 साली शाश्वत ध्येय किंवा जागतिक ध्येय अंमलात आली. 2015ला
सहस्त्रक विकास ध्येय ठरवली आणि 2016ला याचीच पुढची पायरी म्हणजे शाश्वत ध्येय किंवा जागतिक ध्येय अंमलात आली. आणि यातलं प्राथमिक ध्येय कोणतं आहे, सुरुवात पहिली पायरी कोणती आहे, तर दारिद्र्य निर्मूलन हे जागतिक ध्येयातील प्राथमिक उद्दिष्ट आहे. की ही जी पुढची ध्येय साध्य करायची असेल तर त्याची पहिली पायरी आहे की दारिद्र्याचं निर्मूलन या जागतिक स्तरावर झालं पाहिजे. एका देशातून नाही तर संपूर्ण जगातून या दारिद्र्याचं काय झालं पाहिजे, उच्चाटन झालं पाहिजे, निर्मूलन झालं पाहिजे. तर आपल्याला गरिबीची व्याख्या बघितली, संयुक्त राष्ट्रांचंही आपण इथे म्हणणं बघितलं. इथे शोधा आणि चर्चा करा, हे बघा इथे शोधा आणि चर्चा करा हा पाठ सुद्धा तुम्हाला दिला गेलेला आहे. तर इथे 2015मध्ये 2030 शाश्वत विकासाचा जाहीरनामा मान्य केला गेला की 2030पर्यंत कोणती ध्येय या आपल्याला टप्प्याटप्प्याने साध्य करायची आहेत. आजच्यासाठी तसेच भविष्यासाठी लोकांना आणि जगाला शांतता आणि समृद्धीसाठीच्या संदर्भात एक आराखडा तयार करण्यात आला. बघा, आजच्यासाठी आणि भविष्यासाठी म्हणजे आमची पिढी आणि येणाऱ्या अनेक पिढ्या, जगाला शांतता आणि समृद्धीसाठी, शाश्वत की ही नेहमीसाठी आपल्याला समृद्धी किंवा विकास किंवा शांतता प्रस्थापित करायचा आहे. या आराखड्यामध्ये विकसित आणि विकसनशील राष्ट्रांनी एकत्रितपणे 17 उद्दिष्ट साध्य करायची असं निश्चित करण्यात आलं. पायरी पायरीने टप्प्याटप्प्याने ही उद्दिष्ट साध्य करायची आहेत. एकूण 17 दिलेली आहेत. ही उद्दिष्टे शोधा आणि त्यावर चर्चा करा. तर एकूण 17 उद्दिष्ट दिलेली आहेत. बघा इथे तुम्हाला दिसतं आहे 17 उद्दिष्टांचं इथे चित्र आणि त्याच्यावर खरं म्हणजे ते खूप छोट्या अक्षरांमध्ये आहे. इथे वर दिलेलं आहे बघा, तुम्हाला एकदम 1 नंबर आणि त्याच्या बाजूला दिलेला आहे आणि तुम्हाला त्याची माहिती गोळा करायची आहे. पहिला नंबरचं मी सांगते, नो पॉवर्टी म्हणजे जगातनं गरिबी संपवणे आहे. दुसरा आहे झिरो हंगर, जगात कोणीही उपाशी राहणार नाही. तिसरं आहे गुड हेल्थ अँड वेल बीइंग, प्रत्येकाला आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी आवश्यक ते अन्न, शुद्ध हवा पाणी मिळालं पाहिजे. चौथं आहे क्वालिटी एज्युकेशन, सन्मानाने जगायचं असेल, आत्मसन्मान स्वाभिमान जपायचा असेल तर शिक्षण आणि त्यामार्फत मूल्यांची जाणीव, एक चारित्र्याची उभारणी प्रत्येकाला करण्याची संधी मिळाली पाहिजे क्वालिटी एज्युकेशनमधून. त्यानंतर आहे 5वं जेंडर इक्वॅलिटी, लिंगभावच्या आधारावर जो भेदभाव केला जातो, स्त्री पुरुष असमानता जी केली जाते ती होणार नाही. तर इथे सर्व समान आहेत, मग स्त्री असो की पुरुष असो, स्त्री पुरुष समानता. त्यानंतर आहे क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन, सर्वांना जगातल्या प्रत्येक मानवाला स्वच्छ पाणी आणि सॅनिटेशन म्हणजे ह्या ज्या मूलभूत गरजा आवश्यक आपण नैसर्गिक विधी म्हणतो, स्वच्छ वॉशरूम्स ह्या सुविधा सगळ्यांना मिळाल्या पाहिजे. त्यानंतर आहे अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी. अफोर्डेबल हा शब्द आहे की परवडू शकेल अशी, आणि क्लीन एनर्जी कुठलंही प्रदूषण विरहित म्हणजे आपण ज्याला अक्षय ऊर्जा म्हणतो, हे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे जेणेकरून पर्यावरणाला नुकसान होणार नाही, म्हणून क्लीन एनर्जी म्हटलेलं आहे. पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, जलविद्युत जे तयार केलं जातं, पाण्यापासून जी विद्युत तयार केली जाते, तर असं, आणि हे सुद्धा अफोर्डेबल परवडेल अशा किमतीत. त्यानंतर 8वं आहे डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ. डिसेंट वर्क प्रतिष्ठा प्राप्त करून देईल असं कार्य, म्हणजे मेहनतीने जिथे मेहनत करायची आहे त्यातनं उत्पन्न मिळवायचं आहे, चोरीचं नाही. इथे डिसेंट वर्क याचा अर्थ काय की मेहनत केल्यानंतर प्राप्त होणारं उत्पन्न, याला म्हटलं जातं डिसेंट वर्क. अँड इकॉनॉमिक ग्रोथ, आणि विकासामध्ये सर्वांना संधी, प्रत्येकाचा विकास होईल, ग्रोथ होईल प्रत्येकाची, मग ती उत्पन्नदृष्ट्या असो, सामाजिकदृष्ट्या असो, राजकीयदृष्ट्या असो. इथे इकॉनॉमिक ग्रोथ म्हटलेला आहे.
त्यानंतर आहे 9वं इंडस्ट्री इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर. सगळ्यांना इंडस्ट्री इनोव्हेशन, सगळ्यांना आपण जिथे म्हणू की तंत्रज्ञानाचा विकास आणि इन्फ्रास्ट्रक्चर, सगळ्यांना ज्या मूलभूत पायाभूत सुविधा आपण म्हणतो त्या सगळ्यांना मिळायला हव्यात. इथे आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये दळणवळण घेऊ शकतो. आणि शोध, इनोव्हेशन म्हणजे शोध, तर औद्योगिकीकरणामध्ये जे काही नवे शोध लागत आहे त्यातनं इन्फ्रास्ट्रक्चरची जी काही निर्मिती आहे आणि ह्याचा फायदा सगळ्यांना मिळायला हवा. त्यानंतर 10वं आहे रिड्यूस इनइक्वॅलिटी, म्हणजे जी असमानता आहे, विषमता आहे प्रत्येकच क्षेत्रामध्ये ती कमी करायची आहे. मग ते शैक्षणिक असो, आर्थिक असो, राजकीय असो, सामाजिक असो, यामध्ये विषमता कमी करायची आहे आपल्याला आणि सगळ्यांना समानता मिळाली पाहिजे असं बघायचं आहे. 11व्या नंबरवर आहे इथे दिसत नाही आहे पण एक शाश्वत समाज व शहर, इथे इंग्लिशमधलं दिसून नाही राहिलं आहे. सस्टेनेबल, मराठीमध्ये याचं रूपांतर मी केलेलं आहे शाश्वत समाज व शहर. प्रत्येकाला एक सुरक्षित समाज व्यवस्था मिळाली पाहिजे आणि या समाजासाठी एक सुव्यवस्थित, कायदेशीर, सुरक्षित असं एक आपण ज्याला म्हणू की नागरी सुविधा असलेलं राहण्याचं ठिकाण, ज्याला आपण शहरीकरण, नागरीकरण म्हणतो, असं सगळ्यांना मिळालं पाहिजे. 12वं आहे रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन. रिस्पॉन्सिबल म्हणजे जबाबदारीयुक्त उत्पादन आणि त्याचं वितरण, मग ते शासकीय स्तरावर असो की खाजगी स्तरावर असो. एक पर्यावरण, समाज, आपलं कर्तव्य ह्यांचं भान ठेवून उत्पादन केलं गेलं पाहिजे आणि ह्या उत्पादनाचं वितरणसुद्धा समानतेच्या भावनेतून की समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत याचा उपयोग झाला पाहिजे, उपभोग घेता आलं पाहिजे, अशा पद्धतीने याचं वितरण केलं गेलं पाहिजे. म्हणजे ज्या लोकांना खरं गरज आहे पण ते घेऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी कमी किमतीत आणि जे लोक अफोर्ड करू शकतात त्यांना त्याच किमतीत. इथे आपण असं म्हणू का की एकाला कमी दिलं, एकाला जास्त दिलं, मग समानता कुठे आली? इथे समानता या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा आहे की मला त्या लेवलला यायला जर एका वस्तूची गरज आहे, मी त्या लेवलला येत आहे तर मला एक वस्तू, पण माझ्यापेक्षा खालच्या लेवलचे जे आहेत की ज्यांना 2 भेटल्याशिवाय ते त्या लेवलला येऊ शकणार नाहीत, माझ्या समान होऊ शकणार नाहीत, तर त्यांना 2 दिल्या पाहिजे. इथे असमानता नाही आहे, तर इथे समानता आणण्यासाठी त्यांना 2 दिले गेलेले आहेत, या अर्थाने आपल्याला इथे घ्यायचं आहे. त्यानंतर 13वं आहे क्लायमेट अँड ॲक्शन, स्वच्छ पर्यावरण. इथे आहे स्वच्छ पर्यावरण. 14वं आहे लाईफ बिलो वॉटर, म्हणजे महासागरीय जे जीव आहेत त्यांचं सुद्धा संरक्षण करणे. जर आपल्याला एक पर्यावरणाचं चक्र चालू ठेवायचं असेल, अन्न साखळी जी आहे ती योग्य ठेवायची असेल, तर या महासागरीय जीवनाचं सुद्धा काय केलं पाहिजे, रक्षण झालं पाहिजे, किंबहुना त्याही परिसंस्थेचा विकास कसा होईल हे बघितलं गेलं पाहिजे. त्यानंतर 15वं आहे लाईफ ऑन लँड. आता जसं 14व्या याच्यात पाहिलं आपण महासागरीय परिसंस्था, तर 15व्या याच्यातलं आहे या पृथ्वीवर, भूमीवर ज्या परिसंस्था आहेत त्यांचं सुद्धा काय झालं पाहिजे, रक्षण झालं पाहिजे. प्रत्येक जीव घटक, सूक्ष्म जीवजंतूपासून तर महाकाय जीवापर्यंत, झाडं, वनस्पती, सगळे, ह्या सगळ्यांचं, मग आता इथे आपण निर्जीव आणि सजीव हे दोन्ही घटक म्हणतोय, म्हणजे पर्वत, नद्या, जमीन, तिचा कस, या सगळ्यांचं सुद्धा संरक्षण आणि संवर्धन झालं पाहिजे. 16वं आहे पीस, जस्टिस, स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स. पूर्ण जगामध्ये शांतता निर्माण करणे, प्रत्येकाला न्याय मिळेलच याची खात्री आणि स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स हे साध्य करण्यासाठी ज्या काही शासकीय किंवा अशासकीय संस्था आहेत ह्या कशा पाहिजे, स्ट्रॉंग, कुठेही भेदभाव न करणाऱ्या
आणि विशेष म्हणजे भ्रष्टाचार मुक्त अशा ह्या इन्स्टिट्यूशन्स पाहिजे, या संस्था पाहिजे ज्या शासन चालवतात आणि त्याच्या मार्फत समाजामध्ये शांतता आणि न्याय प्रस्थापित करतात. आपण बघितलं स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही तत्त्व प्रस्थापित झाल्याशिवाय समाजामध्ये लोकशाही खऱ्या अर्थाने प्रस्थापित झाली असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि जोवर या इन्स्टिट्यूशन्स स्ट्रॉंग नसतील की ज्या समाजामध्ये कायदे निर्माण करतात, न्याय मंडळ आहे न्याय देणारं, किंवा दंडशक्ती आहे आपण ज्याला म्हणतो, पोलीस यंत्रणा आहे, ह्या ज्या काही सगळ्या संस्था आहेत, ह्या संस्था कशा पाहिजे, प्रामाणिक, पारदर्शक आणि स्ट्रॉंग, सत्याला पुढे नेणाऱ्या, भेदभाव न करणाऱ्या, पक्षपात न करणाऱ्या, तर समाजामध्ये शांतता आणि न्याय प्रस्थापित केला जाईल. खरं म्हणजे न्याय प्रस्थापित झाला, सगळ्यांना स्वातंत्र्य मिळालं, समता प्रस्थापित झाली, ऐक्य असला, बंधुभाव असलं, तरच न्यायाची प्रस्थापना होते. आणि ज्या समाजातून न्यायाची प्रस्थापना होते, समानतेची स्वातंत्र्य मिळतं, सगळ्यांना समानता मिळते, ज्यांच्यामध्ये आपलेपणा असतो, त्याच समाजात शांतता आणि स्थैर्य नांदत असते. त्यानंतर 17वं ध्येय आहे पार्टनरशिप फॉर द अचीव गोल. आणि हे सगळं साध्य करण्यासाठी पार्टनरशिप पाहिजे, अटॅचमेंट पाहिजे. पार्टनरशिप पाहिजे म्हणजे कोणाकोणामध्ये, शासन, नागरिक आणि सर्व देशांमध्ये. या सगळ्यांनी एकत्र येऊन आपापल्या परीने आपापल्या पायरीवर कार्य जर केलं प्रामाणिकपणे, तर ही जी ध्येय आहे ही साध्य करण्यासाठी कुठेही आपण ज्याला म्हणू की अशक्य नाही ही ध्येय, जर अशी पार्टनरशिप असली शासकीय आणि सामाजिक संघटनांमध्ये, मानवामध्ये, देशादेशांमध्ये जर सहकार्य असलं, तर ही ध्येय साध्य करणं अशक्य नाही आहे. आणि हे सगळी ध्येय आहेत, ही ध्येय कशी आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, म्हणजे ही सगळी ध्येय शाश्वत ध्येय आहेत की ही ध्येय जर पूर्ण झाली तर मानवाने खरा शाश्वत विकास, पर्यावरणाशी समतोल साधून केला असं आपण म्हणू शकू. प्रत्येक मानवाला या विकासामध्ये सहभागी होता आलं असं आपण म्हणू. तर एकंदरीत आपण या भागाचा पूर्ण अभ्यास केलेला आहे. आता गरिबी म्हणजे आपण काय पाहिलं, आणि आता आपल्याला बघायचं आहे गरिबीचे 2 दृष्टिकोन सांगितलेले आहेत. तुम्ही पुन्हा पेज नंबर 26 वर या. आतापर्यंत आपण पेज नंबर 27 आणि 28 वरची माहिती घेतली. आता तुम्हाला पुन्हा पेज नंबर 26 वर यायचं आहे की गरिबीचे 2 दृष्टिकोन सांगितले आणि त्याचं स्वरूप सांगितलं आहे. पहिला आहे पारंपरिक, की जो 1990 पर्यंत या दृष्टिकोनानुसारच विचार केला जात होता आणि ज्या उपाययोजना होत्या त्या सुद्धा या दृष्टिकोनानुसारच केल्या जात होत्या, ज्यात भौतिक घटकांच्या अभावावर भर दिला जात होता. की गरीब कोण, गरिबीची संकल्पना कोणती आहे, पारंपरिक किंवा दृष्टिकोन कोणता आहे की ज्याला अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, स्वच्छता हे मिळत नाही आहे, अभाव आहे या गोष्टींचा, म्हणजे या भौतिक गोष्टींच्या घटकांच्या अभावावर भर दिला जात होता. दुसरा आर्थिक घटक किंवा उत्पन्नावर भर दिला जात होता की कमी उत्पन्न असणे, ज्यातून गरजा पूर्ण होत नाहीत, ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या गटातील लोकांपेक्षा तेवढ्या गरजा यांच्या पूर्ण होत नाहीत. हा एक दुसरा ज्यावर भर दिलं जात होतं. तिसरं, व्यक्तीच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हे राज्याचे, शासनाचे प्राथमिक कर्तव्य समजलं जात होतं आणि तसा पुरवठा स्वस्त दरात उपलब्ध करून देणे ही राज्याची जबाबदारी होती. हे बघा इथे तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे, इथे दिलेलं आहे. त्यानंतर आणि लोकशाहीसाठी असं शासनाने दारिद्र्य रेषेखालील लोकांना हे उपलब्ध करून देणे स्वस्त दरामध्ये, तर अशी ही समता लोकशाहीसाठी स्थापनेसाठी आवश्यक होती. मी जसं आता सांगितलं, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय लोकशाही प्रस्थापनासाठी ही आवश्यक मूल्य आहेत. आणि जेव्हा समाजाला जे काही मिळकत असते ती मिळकत या वंचित लोकांपर्यंत काही कमी दराने पोचवलं
तर कुठेतरी आपण एक समता निर्माण करत असतो आणि हे शासनाचं प्राथमिक कर्तव्य आहे असं हे दृष्टिकोन हा मानत असतो. इथे दिलेला आहे बघा, गरिबीच्या पारंपरिक दृष्टिकोनामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, स्वच्छता इत्यादींच्या अभावावर भर दिला जातो, जे भौतिक घटक आहेत. आर्थिक घटकाचा देखील विचार केला जातो. म्हणूनच गरिबी म्हणजे एखाद्या व्यक्तीची, कुटुंबाची, समाजाची किंवा देशाची परिस्थिती जिथे लोकांना स्वतःच्या मूलभूत गरजा भागवणे शक्य नसते किंवा कठीण असते. मी इथे थोडक्यात हे दिलेलं आहे. ही संकल्पना व्यक्तीच्या उत्पन्नावर लक्ष केंद्रित करते की उत्पन्न कमी आहे म्हणून तो त्याच्या गरजा भागवू शकत नाही, कारण हे काहीही फ्री नाही आहे, याच्यासाठी पैसे मोजावे लागतात. उत्पन्नाच्या आधारावर त्या व्यक्तीला तुलनेने सोयीस्कर आयुष्य जगता येते. जर त्याचं उत्पन्न वाढवलं तर कदाचित त्याला ह्या सगळ्या गोष्टी विकत घेता येतील आणि त्याचं आयुष्य सोपं होईल किंवा सुखदायक होईल, सोयीस्कर होईल. हे जीवनाचे भौतिक घटक आहेत. हे सर्व जे आहेत हे कोणते घटक आहे, मी तिथे लिहिलंय भौतिक घटक आहेत. राज्याने लोकांना जगण्यासाठी लागणाऱ्या किमान मूलभूत गरजांचा पुरवठा व्हावा याची जबाबदारी घेणे येथे अपेक्षित असते. की जे दारिद्र्य रेषेखालचे लोक आहेत, ज्यांना किमान गरजा पूर्ण करता येत नाही, तर त्यांच्या त्या गरजा किमान उत्पन्नातही पूर्ण होतील यासाठी राज्याने त्यांना तो तसा कमी किमतीत पुरवठा करणे ही राज्याचं कर्तव्य किंवा जबाबदारी आहे असा हा दृष्टिकोन म्हणतो. आणि 1990 पर्यंत हाच दृष्टिकोन भारताने पण किंवा जगाने पण स्वीकारला होता आणि यातनं उत्पन्नावर लक्ष दिलेलं आहे. मग उत्पन्न कसं वाढेल की जेणेकरून गरिबीतून हे लोक बाहेर पडतील, तर त्यासाठी हे पारंपरिक स्वरूपाच्या ह्या दृष्टिकोनामध्ये काही उपाययोजना 1990 पर्यंत ज्या केल्या गेल्या त्या म्हणजे त्यांचं उद्दिष्ट होतं गरिबी दूर करणे. म्हणून राज्याचे प्रमुख कार्य औद्योगिकीकरण साधून किंवा शेतीवर भर देऊन आर्थिक सुबत्ता वाढवणे, त्यातून रोजगार निर्मिती करणे कारखान्यांमधून किंवा शेतीवर, आणि त्यातनं रोजगार निर्मिती करून दरडोई उत्पन्नात कशी वाढ होईल, म्हणजे प्रत्येकाची मिळकत वाढेल कशी, हा प्रयत्न करणे हे तिथे त्यांच्या उपाययोजनांमध्ये अपेक्षित होतं. म्हणजे 1990 पर्यंत हा पारंपरिक जो दृष्टिकोन होता त्याच्यामध्ये उत्पन्न वाढलं तर गरिबी दूर होईल. आणि उत्पन्न कसं वाढेल तर औद्योगिकरण करा, कारखाने वाढवा, प्रकल्प वाढवा, त्यामध्ये रोजगार निर्मिती करा किंवा शेतीमध्ये रोजगार निर्मिती करा, शेतीमध्ये हरित क्रांतीच्या द्वारे उत्पादनामध्ये वाढ करा आणि याद्वारे लोकांचं दरडोई उत्पन्न, दरडोई म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न, प्रत्येक डोकं, दरडोई म्हणजे प्रत्येक डोकं, प्रत्येक व्यक्तीच्या मागे प्रत्येक माणसी हे उत्पन्न वाढलं की त्यांच्या गरजा पूर्ण होतील आणि गरजा पूर्ण झाल्या म्हणजेच ते गरीब राहिलेले नाहीत, अशा ह्या उपाययोजना होत्या. म्हणजे औद्योगिकरणावर भर द्या, शेतीच्या विकासावर भर द्या, रोजगार वाढवा, व्यक्तीचं दरडोई उत्पन्न वाढवा, अशा पद्धतीने या उपाययोजना केल्या जात होत्या. यानंतर समाजाचा समतोल सर्वांगीण विकास साधणे ही राज्याची प्रमुख भूमिका होती. यामध्ये शासनाने सुद्धा तुम्हाला माहिती आहे इंदिरा गांधीच्या काळात गरिबी हटाव हा नारा दिला. त्यानंतर रोजगार हमी योजना राबवल्या, मनरेगासारख्या योजना राबवल्या भारत सरकारने किंवा दारिद्र्य निर्मूलन योजना सुद्धा राबवल्या गेलेल्या आपल्याला दिसतात. तर हा झाला गरिबीचा पारंपरिक दृष्टिकोन आणि त्यातनं बाहेर कसं पडायचं या गरिबीतनं त्याच्या उपाययोजना ज्या इथे तुम्हाला दिलेल्या आहेत, इथे दिलेल्या आहेत त्या उपाययोजना तुम्हाला. आता पुढचा दृष्टिकोन आहे अपारंपरिक पर्यायी दृष्टिकोन. आत्ताचा दृष्टिकोन काय म्हणतो आहे, आपण ही सर्वसमावेशक व्याख्या बघितली की फक्त पैसे नसणे म्हणजे गरिबी नाही, तर मला संधी न मिळणे, राजकीय प्रक्रियेत माझा सहभाग नसणे, अन्यायाला मी विरोध न करू शकणे, लिंग भेदानुसार एक अत्याचार होणे किंवा भेदभाव होणे समाजामध्ये, हे सगळे गरिबीच आहे. मला एखाद्या व्यक्तीला आत्मसन्मान नसणे, प्रतिष्ठा नसणे समाजामध्ये, हे सगळं वेगवेगळ्या प्रकारची गरिबी आहे. मी इथे तुम्हाला अर्थ सगळे समजावून सांगितले. तर हा झाला अपारंपरिक दृष्टिकोन. आणि ही गरिबी दूर करायची असेल तर कोणत्या गोष्टींवर भर दिला पाहिजे,
भौतिक घटकांबरोबरच अधिभौतिक घटकांबरोबर. म्हणजे अन्न वस्त्र निवारा पाणी स्वच्छता हे सगळं तर त्यांना मिळालं पाहिजेच, भौतिक गरजा तर पूर्ण झाल्या पाहिजेच, पण काही गरजा या त्या पलीकडे असतात की जिथे मला सन्मानाची, एक व्यक्ती म्हणून मला प्रतिष्ठा मिळते, हे सुद्धा मला मिळालं तर गरिबी दूर झाली, त्या समाजाची, व्यक्तीची, समाजाची, राष्ट्राची असं आपण म्हणू शकतो. म्हणून भौतिक घटकांबरोबरच अधिभौतिक घटकांवर भर दिला जातो. इथे बघा, इथे तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे या भागामध्ये. शाश्वत विकासातून समाजाच्या, मानवाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय कल्याणावर भर दिला जातो. विकासाचा उद्देशच मुळी काय आहे? लोकांचं कल्याण साधणे हा विकासाचा उद्देश आहे. आणि हा विकास फक्त आर्थिक असतो का? नाही. तर विकास कोणता आहे? सामाजिक, आर्थिक व राजकीय, ज्यातनं मानवाचं कल्याण होईल. सामाजिक विकास म्हणजे काय की सगळ्यांना समानतेची वागणूक, सगळे एक आहोत, एका दर्जाचे आहोत ही भावना निर्माण होणे. त्यानंतर हा झाला समाजाचा विकास, की विचारसरणीत फरक आला पाहिजे. आज जी विचारसरणी आहे उच्च नीचतेची, मागच्यापेक्षा आता कमी आहे पण अजूनही पूर्ण संपलेली नाही. तर जिथे जेव्हा ही भावना समाजामध्ये विकसित होईल की सगळे सारखे आहेत, कुठलाही भेदभाव नाही. त्यानंतर आर्थिक, सर्वांना काम करण्याची संधी प्राप्त झाली पाहिजे. समान काम समान दाम, ज्याला आपण आर्थिक समता म्हणतो, ही समता सुद्धा प्रस्थापित झाली पाहिजे. व राजकीय, राजकीय म्हणजे काय की निर्णय प्रक्रियेत मी कोण आहे, कशी आहे, लिंग काय आहे माझा, श्रीमंत आहे का, शिक्षित की अशिक्षित, हे कुठलंही न घेता मला राजकीय निर्णय प्रक्रियेत सहभाग घेता आला पाहिजे. तर या सगळ्यांमधून दिला जाईल. हे तिन्ही क्षेत्रामध्ये समतोल साधून विकास घडला तरच मानवी कल्याण होईल. आता उदाहरणार्थ बघा की भारतामध्ये अनेक शतकांपासून एका विशेष घटकाला संधी मिळत नव्हती, ना शिक्षणामध्ये ना निर्णय प्रक्रियेमध्ये. पण आज आरक्षण देऊन, विशिष्ट अटींवर आधारित आरक्षण देऊन आज त्या घटकाला आपण सामाजिक, आर्थिक, राजकीय समता प्राप्त करून देतो आहोत. आणि त्याद्वारे त्या घटकाचं किंवा एकंदरीत सर्व मानवाचं कल्याण साधत आहोत. कारण असमानता असली समाजात तर पुढे त्यावरून यादवी होऊ शकते, दंगली होऊ शकतात. पण एकदा समतेची प्रस्थापना झाली तर समाज, शांतता लाभते समाजाला आणि त्यातनं विकास होतो, म्हणजे मानवी कल्याण. नैतिक मूल्य, सामाजिक बंध व सामूहिक संसाधनांच्या उपलब्धतेला, समान वितरणाला, विकेंद्रीकरणाला विशेष महत्त्व. समाजामध्ये नैतिक मूल्यांची जडणघडण होणे, सामाजिक बंध म्हणजे बंधुता निर्माण होणे, ऐक्य निर्माण होणे, आम्ही एक आहोत ही भावना, सामूहिक संसाधनांची उपलब्धता, जी काही सार्वजनिक संसाधनं आहेत ती सगळ्यांसाठी समान लेवलवर उपलब्ध आहेत, समान वितरण, जे काही उत्पादन होत आहे ते सुद्धा गरजेनुसार समान त्याचं वितरण केलं जातं आहे. आणि विकेंद्रीकरण, विकेंद्रीकरण म्हणजे कसं की सत्तेमध्ये, शासनामध्ये प्रत्येकाला आपल्या पात्रतेनुसार स्थान मिळतं आहे, किंवा काही घटकांना राखीव दर्जासुद्धा दिला जातो, राखीव कोटासुद्धा दिला जातो. आणि यातनं मानवाचं कल्याण साधणे हे सुद्धा गरिबी दूर करण्यासाठी अधिभौतिक घटकामधला महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर आहे मानवी कृती व पर्यावरणात समतोल असणे साधणे, की हे सर्व करत असताना मला पर्यावरणामध्ये हस्तक्षेप करायचा नाही, पर्यावरणाची गुणवत्ता ढासळू द्यायची नाही, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि यातूनच आम्ही पर्यावरणाचा गुणवत्ता राखून आम्ही जो काही विकास करू तो शाश्वत विकास राहील. आणि पर्यावरणही शाश्वत राहिल्या कारणाने पुढच्या पिढीला सुद्धा ह्या शाश्वत विकासाची फळे चाखता येतील. व्यक्तीच्या राजकीय निर्णय प्रक्रियेच्या सहभागी स्वरूपाला महत्त्व देतो, की मला जर माझ्या समस्या सोडवायच्या असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जर तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवायचे असतील, तुम्हाला खरोखर या समाजाला पुढे न्यायचं असेल, या समाजातली असमानता दूर करायची असेल, अन्याय दूर करायचा असेल, तर या घटकांनी, की ज्यांच्यावर अन्याय होतो आहे किंवा ज्यांना संधी मिळत नाही आहे, या घटकाने
राजकीय प्रक्रियेत सहभागी व्हा आणि शासनकर्ते बना. कारण ज्याच्यावर अन्याय झाला तो शासनकर्ता बनल्यावर तो अन्याय करत नाही, कारण त्याला अन्यायाची जाण असते की अन्याय केल्यावर काय अनुभव येतात, माणसाला काय यातना होतात याचा त्याला अनुभव असतो. म्हणून तुम्ही निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हा आणि शासनकर्ते बना. आणि तुम्हाला जो समानतायुक्त समाज अपेक्षित आहे तो निर्माण करण्याला तुमचा हातभार लावा. म्हणजेच व्यक्तीच्या राजकीय निर्णय प्रक्रियेच्या सहभागी स्वरूपाला महत्त्व देतो. म्हणजे गरिबी दूर करायची असेल, खरं निर्मूलन जर करायचं असेल तर कुठेतरी प्रत्येक घटकाने राजकीय निर्णय प्रक्रियेत सहभागी होणे, आपली मतं मांडणे, त्याद्वारे पुढचा एक कृती आराखडा तयार करणे सुद्धा महत्त्वाचं आहे. राजकीय व आर्थिक विकेंद्रीकरणाला चालना. समाजाच्या प्रत्येक घटकाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सहभाग मिळाला पाहिजे, त्याला स्थान मिळालं पाहिजे. आपण आज म्हणतो की ग्रामपंचायतीपासून तर केंद्र सरकारपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं आहे, राजकीय ज्याला आपण म्हणू. आणि आर्थिक विकेंद्रीकरण की जे आपल्या देशाने स्वीकारलेलं आहे टॅक्सच्या रूपामध्ये. ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांना टॅक्स जास्त आहे, ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांना टॅक्स कमी प्रमाणात द्यावा लागतो. स्लॅब पाडलेले आहेत. 5 लाखापर्यंत मी उदाहरण देते आहे. 5 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर 5%, 10 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर 10%. म्हणजेच आणि हा जो टॅक्समधून येणारा पैसा आहे हा सगळ्या सुविधांवर खर्च केला जातो, विविध योजनांवर खर्च केला जातो की ज्यातल्या बऱ्याचशा योजना ह्या दारिद्र्य निर्मूलनासाठी राबवल्या जातात. तर हे झालं आर्थिक विकेंद्रीकरण. हा झाला अपारंपरिक दृष्टिकोन. आणि विकास हा सामाजिक व आर्थिक व राजकीय मूल्य व दृष्टिकोनातून साध्य झाला तरच तो खरा विकास असतो. आणि या भौतिक आणि अधिभौतिक घटकांच्यावर भर देऊन जर आपण गरिबी निर्मूलनाचा प्रयत्न केला तर गरिबी निर्मूलन तर होईलच, सोबतच हा जो विकास होईल ज्याच्या माध्यमातून गरिबी निर्मूलन होणार आहे तो विकास सामाजिक, आर्थिक व राजकीय मूल्य जपून आणि त्या दृष्टिकोनातून केला तरच तो खरा शाश्वत विकास राहणार आहे. आणि 1990 नंतर या अपारंपरिक दृष्टिकोनाच्याच माध्यमातून विचार करून गरिबी दूर करण्यासाठी 1990च्या पुढील काळामध्ये विकासाच्या पर्यायी दृष्टिकोनाला स्वीकारण्यात आले. त्यानुसार सध्याच्या काळात विकासाची संकल्पना समता, सहभाग आणि सबलीकरण. इथे जे मी म्हटलं लिंग भेद केला जातो किंवा दुर्बलांवर, शारीरिक दुर्बल किंवा गरीब लोक आहेत की ज्यांचं उत्पन्न कमी आहे अशा लोकांवर जो काही एक अन्याय होतो, त्यांना असुरक्षितता, दुर्बलता वाटते, तर यशांचे सबलीकरण. मग यामध्ये महिला आल्या, वंचित घटक आले, सगळं आलं. म्हणजे आपण ज्याला म्हणू की बाल कामगार, ज्याला आता बंदीच आहे 14 वर्षाखालील, पण मुलांवरील अत्याचारही जे होतात या सगळ्यांचं सबलीकरण करणे. तसेच शाश्वतता या तत्वांना महत्त्व देते. शाश्वत विकास, गरिबी दूर करायची असेल खरंच तर शाश्वत विकास होणे आणि हा विकास तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचणे, त्यांना संधी प्राप्त होणे, तशी परिस्थिती त्यांना प्राप्त होणे की ज्यातून ते स्वतःचा विकास साधू शकतील. सर्वांगीण विकास साधला जाईल, शिक्षणाची संधी मिळेल आणि त्यांचा विकास होईल. तर एकूण काय म्हटलेलं आहे, सध्याच्या काळात विकासाची संकल्पना समता, सहभाग, सबलीकरण आणि शाश्वतता या तत्वांना महत्त्व देते. आणि यांचं योग्य ज्याला आपण म्हणतो की हे योग्यरित्या यांची अंमलबजावणी झाली तरच गरिबी निर्मूलन, दारिद्र्य निर्मूलन शक्य आहे. तर विकासाचा हा पर्यायी अपारंपरिक दृष्टिकोन भौतिक आणि अधिभौतिक घटकांवर भर देतो, समाजाच्या तळागाळातील लोकांच्या राजकीय सहभागाला महत्त्व देतो, जेणेकरून निर्णय प्रक्रियेमध्ये सगळ्यांना ज्याला म्हणू आपण प्रतिनिधित्व मिळेल आणि प्रत्येकजण आपलं मत मांडून एक समाजाच्या सर्वसमावेशक विकासासाठी निर्णय घेतला जाईल ज्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असेल. आणि हे सर्व करत असताना पर्यावरण आणि मानवी कृती यामध्ये समतोल सुद्धा साधला जाईल, ज्यामुळे शाश्वत विकास साध्य केला जाईल. आता हे करत असताना सुद्धा
आर्थिक विकास साधत असताना सुद्धा आता राज्य दोन प्रकारच्या भूमिका आपल्याला घेताना दिसून येत आहे. तर आता एक भूमिका कोणती आहे की लोककल्याणाचा हेतू, आर्थिक विकासातनं लोककल्याणाचा हेतू ही एक भूमिका राज्य घेत आहे, ज्याला आपण समाजवादी दृष्टिकोन किंवा समाजवादी हेतू म्हणू राज्याचा. आणि दुसरा दृष्टिकोन किंवा दुसरं काय घेत आहे की खुल्या अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून विकासाला प्रोत्साहन देणे, आर्थिक विकासाला, ही पण राज्य भूमिका घेताना दिसत आहे. खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, म्हणजे खुल्या अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून विकासाला प्रोत्साहन देणे, आर्थिक विकासाला, ही दुसरी भूमिका पण राज्य घेताना दिसत आहे. आणि या दुसऱ्या दृष्टिकोनाला किंवा भूमिकेला भांडवलशाही दृष्टिकोन असं आपण म्हणू. आपण हे दोन्ही दृष्टिकोन कसे आहेत, पारंपरिक आहेत. हे दोन्ही दृष्टिकोन कसे आहेत, पारंपरिक दृष्टिकोन आहेत. की आज मात्र या अपारंपरिक दृष्टिकोनामध्ये या दोघांचाही समन्वय साधला जात आहे. कुठेही एक ही भूमिका समाजवादी आणि कुठे दुसरी भूमिका टोकाची भांडवलशाहीवादी असं नाही, तर या दोन्हींच्या समन्वयातून, या अपारंपरिक दृष्टिकोनातून शाश्वत विकास कसा साधला जाईल असा प्रयत्न केला जातो आहे. की जिथे औद्योगिकरणाला तर बढावा आहेच, पण या औद्योगिकरणाच्या वाढीतून शाश्वत विकासही कसा साध्य केला जाईल हे सुद्धा बघितलं जातं आहे. तर आज आपण गरिबी आणि विकास हा टॉपिक अभ्यासला. इथे मी आत्ता तुम्हाला सांगितलं की सध्याच्या काळात विकासाची संकल्पना समता, सहभाग, सबलीकरण आणि शाश्वतता या तत्वांना मान्यता देते. यामध्ये संकल्पना चित्र एक तयार होऊ शकतं, हा प्रश्न. त्यानंतर राज्याच्या दोन विकासाचे दोन दृष्टिकोन जे पारंपरिक दृष्टिकोनात आहेत, गरिबी निर्मूलनाचा पारंपरिक दृष्टिकोन कोणता, तर त्यामध्ये समाजवादी, भांडवलशाही हे दोन दृष्टिकोन पण आपण अभ्यासले. त्यानंतर आपण गरिबीच्या व्याख्या अभ्यासल्या. गरिबीचे दोन दृष्टिकोन, पारंपरिक आणि अपारंपरिक, कोणता भर दिला तो म्हणजे स्वरूप काय आहे हे अभ्यासलं. पारंपरिक दृष्टिकोनामध्ये गरिबी निर्मूलनासाठी औद्योगिकरण, शेती विकासावर भर, रोजगार निर्मिती, दरडोई उत्पन्नात वाढ, राहणीमानात वाढ, जेणेकरून उत्पन्न वाढलं तर गरिबी दूर होईल. त्यानंतर इथे मात्र हे तर आहेच, म्हणजे हे औद्योगिकरण, शेती विकास हे मुद्दे तर आहेच, रोजगार वाढ, पण सोबतच समता, सहभाग, सबलीकरण आणि शाश्वतता ही तत्त्वसुद्धा सामील केली आहेत, ज्यामुळे शाश्वत विकास होऊन गरिबी निर्मूलनसुद्धा हे नेहमीसाठी होईल. अशा मुद्द्यांचा अभ्यास केला. सोबतच संयुक्त राष्ट्र यांच्या गरिबी संदर्भातले व्याख्या, त्यांची ती सहस्त्रक विकास ध्येयामध्ये 3 ध्येय कोणती होती, उपासमारी आणि गरिबी निर्मूलन, शाश्वत विकास घडवून आणणे आणि आंतरराष्ट्रीय ऐक्य साधणे यासाठी. आणि प्राथमिक उद्दिष्ट आहे सगळ्यात पहिलं ते म्हणजे दारिद्र्य निर्मूलन बघितलं आपण. एकूण 17 ध्येय बघितले UN की जी अचीव करायची आहेत सगळ्यांना एकत्र येऊन जागतिक स्तरावर. त्यानंतर आपण लोकशाही करण आणि मानवी हक्कांचे संरक्षण हे शासनाचे मूलभूत घटक आहेत गरिबी दूर करण्यासाठी, हे सुद्धा आपण बघितलं. यावरही एक संकल्पना चित्र तयार होऊ शकतं. त्यानंतर इथे बघा तुम्ही हा पोर्शन बघा. संयुक्त राष्ट्र गरिबी या संकल्पनेकडे कसे पाहते. गरिबी म्हणजे शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा व उत्पादक साधनांचा अभाव, या पलीकडे जाऊन उपासमार, कुपोषण, शिक्षणाचा अभाव, इतर मूलभूत सेवांची कमतरता, सामाजिक भेदभाव, निर्णय प्रक्रियेत सहभाग नसणे असाही होतो. मी इथे सगळा हा उल्लेख केलेला आहे की मिळकतीचा म्हणजे उत्पन्न कमी, संधीच मिळत नाही आहे, उत्पन्न मिळवण्यासाठी कामच नाही मिळत आहे हाताला. उत्पादक साधनांचा अभाव म्हणजे उत्पादनच नाही आहे, उत्पादन करण्यासाठी कारखानेच नाही आहे, त्यामुळे काम नाही आहे, म्हणजे उत्पादक साधनांचा अभाव. उपासमार, उत्पन्न नाही म्हणून अन्न घेता येत नाही, जमीन नाही म्हणूनही अन्न निर्माण करता येत नाही. कुपोषण, त्यामुळे कुपोषण होतं आहे. शिक्षणाचा अभाव की शाळा वगैरे हे उपलब्धच नाही काही ठिकाणी, आणि जिथे असतील तिथे उत्पन्नाअभावी शिक्षण घेता येत नाही. तरीही भारतामध्ये
शिक्षणाचा सार्वत्रिक हक्क आहे, शिक्षणाचा अधिकार 2009 पासून मिळालेला आहे आणि हे सार्वत्रिक शिक्षण अभियान राबवलं जात आहे, जे पूर्ण फ्रीमध्ये आहे. 8वीपर्यंत सर्व मुलांना शिक्षण फ्री आहे, मुलींना तर 12वीपर्यंत शिक्षण मोफत आहे. इतर मूलभूत सेवांची कमतरता, मूलभूत सेवा, दवाखाने, सुलभ शौचालये ज्याला आपण म्हणू वॉशरूम्स, या सगळ्यांची कमतरता, सामाजिक भेदभाव जिथे जातीनुसार, धर्मानुसार किंवा लिंग भेदानुसार निर्णय प्रक्रियेतील, इथे राजकीय निर्णय प्रक्रियेतील सहभाग अपेक्षित आहे. तर हे सगळं नसणे म्हणजे पण गरिबी आहे, असं UN या संकल्पनेकडे बघतो, गरिबीकडे. मी इथे हे सगळं लिहिलेलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 2007 साली एक ठराव मंजूर करून संयुक्त राष्ट्र दारिद्र्य निर्मूलनाच्या दुसऱ्या दशकाची घोषणा केली. 2008 ते 2017 पर्यंत. या आधीचं दशक होतं यांचं 1996 ते 2006. हे पहिलं दशक होतं दारिद्र्य निर्मूलनासाठी त्यांनी जे एक ठराव केलेला होता, आणि हे दुसरं शतक, ही जी घोषणा आहे. या ठरावानुसार दारिद्र्य निर्मूलन हे जगासमोर असणारे सर्वात मोठे जागतिक आव्हान आहे. शाश्वत विकास घडवून आणणे विकसनशील राष्ट्रांना खूप गरजेचे आहे. पहिल्या संयुक्त राष्ट्राच्या दारिद्र्य निर्मूलन दशकाच्या, हे इथे दिलेलं आहे तुम्हाला, 97 ते 6, 1997 ते 2006. 96 असं म्हटलं जातं, कारण 96ला तो ठराव झाला. जसं 7ला ठराव झाला आणि 8 ते 17 आहे, तसा तो 96ला झाला आणि 97 ते 2006 पर्यंत आहे. परिणाम स्वरूपी राष्ट्रीय, प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर गरिबी दूर करण्याचे प्रयत्न झाले, पण ते पर्याप्त ठरले नाही. गरिबी दूर झाली नाही, म्हणून ह्या दुसऱ्या दशकाची सुद्धा काय करण्यात आली आहे, घोषणा करण्यात आलेली आहे. तर एकंदरीत आज आपण गरिबी आणि विकास हा मुद्दा अभ्यासला आहे. त्यातला दुसरा पॉईंट, भारतातील गरिबी आणि विकास, आपण या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. तरी या भागावर असणारा स्वाध्याय पाठ्यपुस्तकातील या प्रकरणामागील तुम्ही वहीत सोडवा. हे जे पॉईंट्स मी तुम्हाला लिहून दिले किंवा शिकवताना जे इतर पॉईंट्स पुस्तकांमधून तुम्हाला पाठ्यपुस्तकातून विश्लेषण करून सांगितले, ते सुद्धा तुम्ही टॉपिक वाईज लिहा. जसं पारंपरिकमध्ये यानंतर मी सांगितलं की 1990पर्यंत ही संकल्पना होती आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी काय काय उपाययोजना केल्या गेल्या. तर औद्योगिकरण, शेती विकास करणे, औद्योगिकरणात वाढ करणे, रोजगार वाढवणे, दरडोई उत्पन्नात वाढ करणे, ते तुम्हाला इथे ॲड करायचं आहे. अपारंपरिक पर्यायी दृष्टिकोनात सांगितलं की ह्या बरोबरच औद्योगिक आणि शेतीच्या विकासाबरोबरच समता, सबलीकरण आणि शाश्वतता या तत्वांनाही महत्त्व देऊन त्या दृष्टीने गरिबी निर्मूलनाचा करण्याचा प्रयत्न केला. सहभाग म्हणजे निर्णय प्रक्रियेमध्ये समता कुठे म्हटलेला आहे बघा, समता आहे इथे, समान वितरण, विकेंद्रीकरण, संसाधनांची उपलब्धता, या मुद्द्यांनुसार ही तत्त्व आहेत. तर त्यांचा समावेश तुम्हाला इथे करून घ्यायचा आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांची जी ठरलेली 3 ध्येय आहे, सहस्त्रक विकास ध्येय, त्यावर संकल्पना चित्र तयार होतं, त्यावर एक नोट तयार होते. 17 ध्येय जी मी वाचून दाखवली तुम्हाला आणि त्या मागची एक भूमिका थोडक्यात सांगितली, त्यावर सुद्धा तुम्हाला एक संकल्पना चित्र तयार करता येईल किंवा एक नोट तयार करता येणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला या गरिबीच्या व्याख्या, 2 दृष्टिकोन, त्यावरच्या राज्याची भूमिका, उपाययोजना, त्यानंतर ह्या पारंपरिक दृष्टिकोनामध्ये राज्याने एक भांडवलशाही आणि एक समाजवादी भूमिका जी स्वीकारली होती, त्याद्वारे प्रयत्न करणं चालू होतं. तर ते 2 विकासाचे पारंपरिक 2 दृष्टिकोन, समाजवादी, लोककल्याण हेतू राहील हे राज्याचं उद्दिष्ट, आणि दुसरं खुल्या अर्थव्यवस्थेद्वारे आर्थिक विकास हे भांडवलशाही दृष्टिकोन हा. तर अशा 2 दृष्टिकोन यावर सुद्धा आपण एक अभ्यास केला. त्यानंतर गरिबी आणि विकास यामध्ये सहसंबंध काय आहे, तर व्यस्त विकास झाला तर गरिबी कमी होते आणि विकास कमी झाला तर गरिबी वाढते, असा व्यस्त सहसंबंध आहे यांचा. तर अशा पद्धतीने प्रश्न उत्तरं यावर तयार करा तुम्ही. आणि माझं हे विश्लेषण तुम्हाला अभ्यासपूर्ण वाटलं असल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही सुधारणा हव्या असल्यास
आवर्जून त्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. पुढील भागापर्यंत धन्यवाद.